वाल्मिक कराड संदर्भात महत्त्वाची बातमी। वाल्मिक कराडची गाडी आता पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। सरेंडर होतानाची कराडची गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे। गाडी अजित पवारांच्या ताफ्यात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। तर वाल्मिक कराडची गाडी जप्त करण्यात आलेली आहे। सरेंडर होतानाची ही कराडची गाडी आता जप्त करण्यात आली आहे। ऑफिसमध्ये वाल्मिक कराड काही दिवसापूर्वी सरेंडर झाले होते आणि ते सरेंडर होताना या गाडीचा त्यांनी जो आहे तो वापर केला होता। ही गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। सीआयडीच्या अधिकाऱ्याकडून या गाडीचा जो आहे तो या गाडीला सील करण्यात आले आणि आता बघू शकतो केज पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या गाडीला जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। शिवलिंग मोराळे या कार्यकर्त्याची गाडी असल्याचं सांगण्यात येत आहे आणि शिवलिंग मोराळे यांनी वाल्मिक कराड यांना जे आहे ते पाषाण या ठिकाणी जे सीआयडीचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये याच गाडी मधून आणलं होतं आणि आता या सगळ्या संदर्भामध्ये वाल्मिक कराड गुन्ह्यात दाखल झाल्यापासून बरेच दिवस जे आहे ते फरार होते आणि अशा परिस्थितीमध्ये ते कुठं होते काय होते याची आता चौकशीला सुरुवात झालेली आहे। काल कोर्टामध्ये सीआयडीच्या अधिकाऱ्याकडून या गाडीचा उल्लेख करण्यात आला होता की जी गाडी आहे या गाडीच्या माध्यमातून वाल्मिक कराड जे या ठिकाणी आले होते आणि आता जी आहे ती गाडी सील करण्यात आली आहे। शिवलिंग मोराळे यांची गाडी आहे, आता त्याची देखील पोलीस या सगळ्या ह्याच्यामध्ये चौकशी करतायत का, सीआयडीचे अधिकारी या सगळ्या संदर्भामध्ये शिवलिंग मोराळे यांची चौकशी करतात का, हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलीस किती तत्परतेने या सगळ्या संदर्भामध्ये तपास करीत आहेत। प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्या ताब्यात घेऊन त्याची सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न सीआयडीच्या पोलिसांकडून केला जातल्याचं चित्र या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी दिसतंय। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।